नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आज फलटण या ठिकाणी दुधेभावी या ठिकाणी मैदान होत आहे आणि हे मैदान जे आहे ते ओपनचं होत आहे मित्रांनो। आणि या ओपनच्या मैदानामध्ये आज ओपनचे नंदी जे आहेत ते पळताना दिसतील आपल्याला। कोणकोणते नंदी पळतील हे लाईव्ह लॉट जे आहेत ते मी काही बघितलेले नाहीत मित्रांनो, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। परंतु आज पुन्हा एकदा सलग तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसामध्ये बकासूर पळणार आहे, 100% पळणार आहे मित्रांनो। काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न होते की नक्की आज बकासूर पळणार आहे का अपोवा आहेत नुसत्या, कारण की आता सलग 2 दिवस झालं पळतोय। त्या दिवशी परवा दिवशी 1 फेरा पळाला, काल 2 फेरे पळाले आणि आज पुन्हा एकदा पळेल का नक्की? कारण की तुम्हाला माहितीच आहे बकासूर असा एकमेव नंदी आहे की सलग तो पळू शकतो 3 दिवस आणि 3 फेरे म्हटलं तरी पळू शकतो। पण तो आज का पळतोय नक्की? आज पळतोय त्या गुलालासाठी, आज पळतोय त्या 1 नंबरसाठी। कारण की तुम्हाला माहितीच आहे की बकासूर जोपर्यंत गुलाल घेत नाही फायनलचा तोपर्यंत मनाला लोकांच्या शांती वाटत नाही। कारण की खूप प्रेम आहे बकासूरवरती, कारण की महाराष्ट्रात नव्हे तर 13-14 देशामध्ये बकासूरची शर्यत जी आहे ती बघितली जाते। आणि बघूया आज बकासूर कोणत्या गटामध्ये पळताना दिसेल आपल्याला मित्रांनो। बकासूरची चिठ्ठी जी आहे ती गट क्रमांक 2 मध्ये निघालेली आहे। गट क्रमांक 2 मध्ये आपल्याला बकासूर जो आहे तो पळताना दिसणार आहे। त्याचा पहिरा मला माहीत नाही आहे, पहिऱ्याला जर कुणाला माहीत असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय। परंतु आज बकासूर पुन्हा एकदा पोहतोय गट क्रमांक 2 मध्ये। तास क्रमांक माहीत नाही, परंतु मला माहिती मिळाली की गट क्रमांक 2 मध्ये बकासूर पळणार आहे। बघूया आज बकासूर कशा पद्धतीनं कामगिरी करतोय। मी निघालोय फलटणला त्या दुधेभावी या ठिकाणी आणि आज बकासूर असेल। आज कारुंडीचा चिक्यासुद्धा आहे मित्रांनो। अजित शेट यांचा जो चिक्या आहे तो सुद्धा आज आपल्याला पळताना दिसणार आहे। तो सुद्धा एका टॉपच्याच नियोजनामध्ये पळताना दिसणार आहे। जर कुणी जर लाईव्ह लॉट बघितले असतील तर चिक्याची चिठ्ठी कुठल्या गटात निघाली जरा कमेंट्समध्ये सांगू शकताय का? तसेच आपल्याला आज वेगाचा शेवट सर्जासुद्धा पळताना दिसणार आहे मित्रांनो। सर्जा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे कशा पद्धतीचं त्याचं स्पीड आहे आणि तो आज गुलाल मिळवेल का, तो आज कशी कामगिरी करेल याच्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। कमेंट्समध्ये सांगू शकताय की आज सर्जा कुठल्या गटामध्ये पळणार आहे। रात्री जे आहे ते लाईव्ह लॉट जे आहेत ते पडलेले आहेत आणि त्या लाईव्ह लॉटमध्ये चिठ्ठ्या जे आहेत कुठं कुणाच्या निघाल्या आहेत हे मला काय माहीत नाही मित्रांनो। पण तुम्ही जरा कमेंट्समध्ये मला सांगू शकताय की चिठ्ठी ही तर निघाली, तिथली चिठ्ठी तिथे निघाली। कारण काय होतं तुम्ही सुद्धा जरा काय झालं मी रात्रीवरती मैदानावर गेलेलो चोराड्याच्या, तिथं तुम्हाला माहितीच आहे मुलाखती घेतल्या, परंतु खूप उशीर झाला याला आणि उशीर झाला त्याच्यामुळे मी लाईव्ह लॉट जे आहे ते काही बघितलेले नाहीत। आता निघालो आहे मैदानावरती आता किती वाजता पोचतो आहे काय माहीत। आता सरासरी वाजलेले आहेत 6:15 वाजले आहेत मित्रांनो। 6:15 वाजता हा व्हिडिओ बनवतो आहे, 6:30 वाजता किंवा 7 वाजता अपलोड होईल मित्रांनो। परंतु आज सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागले मित्रांनो की बकासूरचा पहिरा कोण आणि बकासूर पळणार हे कोणाला माहीत नव्हतं। परंतु मला मी कालच सांगितलेलं एका व्हिडिओमध्ये, तुम्ही जर माझ्या किरण सुडतोडे ब्लॉग्स हा माझा जुना चॅनल आहे त्या चॅनलवरती मी एक ब्लॉग बनवलेला की बकासूर उद्या पळणार आहे का पळणार आहे सांगितलेलं। आज बघूया। आणि रात्री तुम्ही बघितलं बकासूर जो आहे तो सोनारपाड्याचा सोन्याचा मुलगा जो उज्जैन तिथं कुठं राहतो त्या मला माहीत नाही त्या गोट्याचं नाव, त्या गावाचं नाव, त्या ठिकाणी बकासूर जो आहे त्या ठिकाणी मुक्कामीला गेलेला आहे कालच तिथून। आणि बघूया आज बकासूर कशा पद्धतीनं कामगिरी करतोय, त्याचा पहिरेकरी कोण आहे काय माहीत नाही। नियोजन मोठंच असेल आणि आज गाडीवरती कोण असणार आहे? आज गाडीवरती मला वाटतंय, माझा अंदाज आहे की ऑलराऊंडर आप्पा ड्रायव्हर कारुंडेकर असतील। आता आप्पा ड्रायव्हर कारुंडेकर का? कारण की एक अनुभवी व्यक्ती आहे ती आणि शेवटी अनुभवच कामं येतो असं म्हटलं जातं। आणि बघूया नाव जे आहे ते आप्पांचं पुढे ते ऑलराऊंडर आप्पा ड्रायव्हर कारुंडेकर। बघूया जर आप्पा जर असतील तर चांगले, म्हणजे शेवटी सोन्या ड्रायव्हरसुद्धा चांगले ड्रायव्हर आहेत आणि त्यांनीसुद्धा चांगलीच कामगिरी केलेली आहे। परंतु बघूया जर एका टॉपचं जर नियोजन असेल बकासूरचं तर मग तिथे
आप्पा ड्रायव्हर काळोंडेकर असतील असं मला वाटतंय मित्रांनो. बाकी काय सांगू शकत नाही, का अंदाज सांगतोय मी. बघूया आज ज्या फलटणच्या मैदानामध्ये महाराष्ट्रातील रायनासुद्धा आज पळताना दिसेल आपल्याला. सचिन लक्षासुद्धा पळताना दिसणार आहे वेगवेगळ्या पायऱ्यात, किंवा त्याच पायऱ्यामध्ये, किंवा वेगवेगळ्या असतील किंवा एकत्रसुद्धा पळतील. बघूया काय होतंय.